नक्कीच जर का पाहायला गेलं तर थोड्या वेळच ही बातमी जी आली आहे ती सूत्रांनी माहिती दिलेली आहे की जो बदलापूर प्रकरणातील आरोपी होता अक्षय शिंदे याने स्वतःवरती 3 राऊंड फायर केलेले आहेत आणि त्यातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। आता पोलीस जे आहेत ते या सर्व घटनेची ऑफिशियल माहिती जी आहे ती माध्यमांना देतील, मात्र तत्पूर्वी सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे की उपचारादरम्यान अक्षय शिंदे हा जो बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी होता त्याचा मृत्यू झालेला आहे। आता पोलीस थोड्याच वेळात अधिकृत माहिती जी आहे ती माध्यमांना देतील, मात्र आता तळोजा कारागृहातून त्याला जेव्हा ट्रान्झिट रिमांडसाठी आणि दुसऱ्या एका गुन्ह्यासंदर्भात जेव्हा चौकशीसाठी त्याला नेत होते तेव्हा बदलापूरचे आमदार किसन कथोरे पुन्हा एकदा जोडले गेले। भाजपचे आमदार किसनजी, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत। अत्यंत संवेदनशील असं प्रकरण होतं। ह्या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर मुळातच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं असताना एका आरोपीला पोलीस साधत नेऊ शकत नाहीत, त्याचा मृत्यू होतो, तो स्वतः पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावतो आणि त्याच्यावरती 3 राऊंड स्वतःवर फायर करून घेतो। कसं बघायचं याकडे? जर साधा आरोपी नेऊ शकत नसतील पोलीस तर ट्रान्झिट रिमांडसाठी नेताना अक्षय शिंदेनं 3 राऊंड स्वतःवर फायर केलेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांवर संशय व्यक्त केला जात होता। हे संपूर्ण प्रकरण आधीपासूनच संशयाच्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळत होतं। सुरुवातीलाच पोलिसांनी नोंदवून न घेतलेला गुन्हा, त्यानंतर झालेला 10 तासांचा रेल रोको आणि त्यानंतर अक्षय शिंदे या आरोपीला झालेली अटक, हे संपूर्ण प्रकरण आधीपासूनच एका संशयाच्या नजरेनं या प्रकरणाला पाहिलं जात होतं। आता त्यातच आरोपी अक्षय शिंदेनं स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केली आहे। त्यामुळे अतिशय संवेदनशील अशा प्रकरणातल्या आरोपीलाच जर पोलीस सांभाळून नेऊ शकत नसतील तर पोलिसांच्या एकंदरीतच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, एकंदरीतच त्यांच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अत्यंत संवेदनशील असं हे प्रकरण बदलापुरातलं शाळेतील अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांना पोलिसांच्याच बंदुकीतनं स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्यात। पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी त्याला नेत असताना त्यानं आत्महत्या केली, यात त्याचा मृत्यू झालाय। या घटनेत एक पोलीस कर्मचारी देखील गंभीर असल्याची माहिती मिळतेय। साम टीव्हीनं सगळ्यात आधी ही बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। सूरज, सध्याचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच आता जे आहे ते त्या अक्षय शिंदे याला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं गेलेलं आहे। आता थोड्याच वेळात पोलीस जे आहे ते अधिकृत माहिती देतील, मात्र त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। आता पोलीस जे आहे ती सर्व प्रक्रिया जी आहे ती पार पाडत आहेत, मात्र आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण विरोधक जे आहेत ते आता टीका करू लागलेले आहेत की जर का पोलिसांकडून ही मोठी चूक होत असेल तर पोलिसांची बंदूक अक्षय शिंदे हा आरोपी हिसकावून घेतोय, तर पोलिसांची बंदूक ही आधीपासूनच लोड कशी काय होती, हा फेक एन्काउंटर आहे का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता या सगळे प्रश्न जे आहेत ते आता उभे राहत आहेत। पोलीस आता सर्व जी शेवटची प्रक्रिया आहे ती हॉस्पिटलमध्ये पार पडत आहेत। डॉक्टरांचे सल्ले पोलीस देखील घेत आहेत की आता पुढची प्रक्रिया काय करावी लागणार, कसं काय पुढची प्रक्रिया असणार आहे, या सगळ्यांची माहिती जी आहे ते पोलीस घेत आहेत। डीसीपी असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील या सर्व घटनेवरती लक्ष ठेवून आहेत। थोड्याच वेळात जे पोलीस आहेत जे किंवा डीसीपी लेवलची अधिकारी असतील ते या संपूर्ण घटनेची माहिती माध्यमांना देतील। पण आता ही सगळ्यात मोठी एक बातमी म्हणावी लागेल की पोलीस कस्टडीमध्ये असताना आरोपी अक्षय शिंदे हा स्वतःवरती गोळ्या कशा काय झाडून घेतो, हे सर्व जे प्रश्न आहेत तन्मय ते आता उभे राहत आहेत। सूरज, आणखी पोलीस कर्मचारी ह्या सगळ्या झटापटीमध्ये जखमी झाल्याचं कळतं, त्यांच्या प्रकृतीबद्दल काही माहिती मिळाली? त्यांना कुठे भरती करण्यात आले त्याबाबत काही तपशील? सध्या तरी त्या सर्व पोलिसांची जे जखमी पोलीस झालेले आहेत त्यांची प्रकृती आता स्थिर आहे अशी खात्रीलायक माहिती जी आहे ती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। त्यांना यामध्ये थोडीशी इजा झाली होती काही पोलिसांना, मात्र त्यांची प्रकृती जी आहे ती आता पूर्णपणे स्थिर आहे। मात्र अक्षय शिंदे याचा